काहीच नाही. मनामध्ये माझ तरी आपण मुजोर नाही, दिसतो साधे भोळे तरी मनगट कमजोर नाही. आज इतक्या महागाईमध्ये जर असं 4 पट बिल वाढणार ना, तर काय केलं पाहिजे तुम्ही? आणि शहरभर प्रॉब्लेम झाला. आता नाही की एकट्या आजींनाच आलंय बिल वाढून. आज एक आजीबाई ऑफिसला आल्यात आणि त्यांचं दर महिन्याला त्यांना 450-500 रुपये बिल येत होतं आणि एकदम ह्या महिन्यामध्ये त्यांना 2000 रुपये बिल, म्हणजे 4 पट बिल वाढलं. आणि ते माझ्याकडे ऑफिसला आले असताना मी स्वतः बिल त्यांचे तपासले, त्यांना सोबत घेऊन संबंधित कार्यालयात गेलो. उपकार्यकारी अभियंता आहेत, त्यांची भेट घेऊन सविस्तर त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं आहे की हे मीटर ज्या पद्धतीने युनिट तुम्ही टाकलंय ते युनिट टाकून दिल्या कारणाने ह्या आजींना एवढं बिल वाढून आलं. तर हे बिलचं संदर्भात तपासणी करून मंगळवारी आम्हाला अहवाल द्यावा आणि त्यांना जे त्यांचं रिडिंग जे महिन्याला फिरतं तेवढंच त्यांचं करून देण्यात आलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपण आपल्या या महिन्यात आलेलं जे बिल आहे किंवा जे रिडिंग फिरलं आहे ते रिडिंग सर्वांनी लिहून ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि पुढच्या महिन्यात तोच रिडिंगचा आकडा आपण पुन्हा लिहायचा आणि तो मॅच करून त्यातलं युनिट बाजूला काढायचं. कारण जे युनिट टाकणारे आहेत ते त्यांच्या पद्धतीने मीटरमध्ये युनिट उपलब्ध नाही अशा पद्धतीने दाखवून काहीच्या काही युनिट टाकून देतात. तर आपण सुद्धा जागे राहा, जागृत राहा. असं कोणालाही वाढून बिल आले असेल तर ते भरू नका. त्या संदर्भात अर्ज करा, तक्रार करा. अन्याय मिळाला नाही तर आपल्यासाठी उपलब्ध आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.